शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आपण आज आपल्या खरड छाटणी झालेल्या बागामध्ये आहोत. तर विषय असा आहे की बाबा बागेला पहिलं पाणी किती आणि कसं दिलं पाहिजे. तर प्रत्येकाची मागे मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाची बागेला पाणी देण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. भागानुसार त्याच्यामध्ये बदल होतो आणि ड्रिप इरिगेशन यामध्ये सुद्धा भरपूर बदल आहे. तर आपण या ठिकाणी आपल्या बागेला अशा ड्रिप टाकलेले आहेत. साधारणतः 14 लिटरवाले 8.5 लिटरवाले 2 ड्रिपर आहेत. 14 लिटर 15 लिटर पाणी आणि अशा पद्धतीने आपण शेणखत टाकलेलं आहे. हे अशा पद्धतीने पूर्णतः प्रत्येक थेंबा पाण्या शेणखतावरती पडून मगच ते पाणी आपल्या बागेला जाते. हे अशा पद्धतीने ओल आहे. भरपूर शेतकरी मित्रांचे असे काही प्रश्न असतात की बागेची पाण्याची भूक सध्या आत्ता 11 मार्च साधारणतः पुढं सरकून चाललेला आहे. तर 11-12 मार्चला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता वाढलेली आहे. तर ह्या उष्णतेमध्ये पहिलं पाणी हे कशा स्वरूपात गेलं पाहिजे. तर भरपूर शेतकरी मित्र हे मोकळं आणि फ्लोचं पाणी देतात. तर फ्लोचं पाणी हे देखील अतिशय चांगलं आहे. परंतु जर आपण बागेला बेडवरती जर पाणी देत असू तर ती पद्धत चुकीची आहे. कारण त्यामध्ये ज्या खोडाला बुडाजवळून पाणी जातं त्या ठिकाणी साधारणतः मरीचं प्रमाण हे जास्त वाढतं. हे मागं बी सांगितलेलं आहे. तरी देखील आपल्या बागेला साधारणतः दोन्ही झाडाच्या मध्ये ड्रिपर जर टाकले असते ना आपण तर अतिउत्तम. 2 इनलाईन असतील 1 ऑनलाईन असेल तरी चालेल. म्हणजेच 1 ड्रिपर आणि 2 ऑनलाईन तरी देखील हरकत नाही. परंतु ह्या सगळ्याची अनुषंगाने सांगण्याचं तात्पर्य एकच, फ्लो आणि फ्लड पाणी सेटिंग पिरियड जर तुमचं 10% 20% उरकला असेल, चौकी अवस्थेच्या पुढे गेलेला असेल किंवा कळी अवस्थेतून पुढे गेलेला असेल तर त्यामध्ये आपण फ्लड पाणी हे देऊ शकतो. कळी ड्रॉपिंग होऊ नये आणि झाडाला पुरेसं पाणी मिळावं म्हणून. परंतु ते किमान 2 ते 3 पाणी फ्लडचे पाणी बसले पाहिजे बागेला. नाहीतर प्रॉब्लेम असे होतात की ज्या ठिकाणी पाणी जात नाही त्या ठिकाणी आपण पाणी सोडतो, त्या ठिकाणची मुळी ॲक्टिव्ह होते आणि त्या ठिकाणाहून परत आपण पाणी देत नाही त्याला. त्यामुळे ती मुळी बऱ्यापैकी बंद होते. म्हणजेच परत झाड सुक्यामध्ये जातं. मग हे आपल्याला अबायोटिक ताणामध्ये जैविक अजैविक ताणाचा आपल्याला हा पहिल्यांदा मी सांगितलेला भाग आहे. तर अजैविक ताणामध्ये आपल्याला जर कामकाज करायचं म्हणलं तर आधीच उष्णता खूप जास्त आहे आणि त्यामध्ये आपण हे पाणी सोडणार आणि त्यानंतर परत झाड पाणी बंद केल्या कारणानं परत देखील बऱ्यापैकी ताणावरती जाणार. मग तीच अवस्था जर आपली असेल तर बाग जर सेटिंगला असेल तर 100% बागेमध्ये कळीगळ ही 100% होणार, ड्रॉपिंग ही 100% होणार. त्यामुळे शेतकरी मित्रांना प्रामाणिक सांगणे, ज्यांची कोणाची वरती ड्रीपमधून पाणी देण्याची पद्धत असेल त्यांनी जास्तीत जास्त पाणी द्या. फ्लड पाण्यामध्ये 1 किंवा 2 पाणी हे ह्या पाऊस पडायच्या अगोदर गेले पाहिजेत. म्हणजे या बागेमध्ये कंटिन्यू गारवा तयार राहतो आणि मधमाशीला देखील अडचण येत नाही. आपण देखील आपल्या भागामध्ये फ्लडचं पाणी यूज करता का किंवा ड्रिपचं पाणी कसं आहे किंवा आपलं पाणी देण्याची पद्धत कशी हे देखील नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.